सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहरातील सातपूर परिसरात दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जाधव संकुल परिसरात दोन अज्ञात तरुणांनी एका महिला व्यावसायिकेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जाधव संकुल इथं राहणाऱ्या सुनीता डुमरे या सकाळच्या सुमारास आपल्या दुकानात काम करत होत्या। सकाळी साधारण 7:30च्या सुमारास दोन तरुण मोटरसायकलवरून तिथं आले। त्यांनी थेट दुकानात प्रवेश केला आणि काही कळायच्या आतच डुमरे यांच्या गळ्याला धरून त्यांना दाबलं। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या घाबरून गेल्या। दरम्यान आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 2.5 तोळ्याची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून क्षणार्धात मोटरसायकलवरून पळ काढला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेनंतर पीडित महिला सुनीता डुमरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय। दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। सातपूरसारख्या गजबजलेल्या भागात अशा प्रकारे चोरी होणं हे अत्यंत चिंताजनक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली। या घटनेमुळे सातपूर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। रेग्युलर प्रमाणे मी माझे काम आवरत होती। 2 जण आले, त्यांनी माझ्याकडे 1-2 वस्तू घेतल्या। मी त्यांचे पैसे रिटर्न केले। नंतर त्यांनी माझ्याकडे 2 पिशवी घेतली। 1 रुपया परत करायसाठी मी माझ्या काउंटरजवळ आली आणि त्यांनी माझा गळा दाबला आणि पोत घेतली। 2.5 तोळ्याची पोत होती आणि त्यांनी दोघांनी पण मास्क घातला। हा सकाळी 7:30च्या दरम्यान। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।